तर मित्रांनो, आज होता वुमन्स डे आणि वुमन्स डे मध्ये आम्हाला कुठल्या प्रोग्राम मध्ये जजिंग साठी बोलवलं होतं ते तुम्हाला मी सगळं पहिलेपासून सांगतो. तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून ठेवा. तर कशा आहात यवतमाळकर, मी तुमचा आधी 30 ते 30 ब्लॉग सिरीजचा आज आहे आपला 23वा दिवस. इकडे राजने मी थोडा नाश्ता करतच होतो, बघतो ते काही इकडे भूषण दादा आणि पनू आली. हे शर्ट पण दिला माहिती आहे का? औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. त्यानंतर लगेच आलो आम्ही इकडे पार्क मध्ये, कारण भूषण दादा इथे बोलवलं होतं जजिंग साठी. गौरव पाटील आपले जज आहे आपले सांस्कृतिक कार्यक्रमाचे डान्सचे. त्याच्यानंतर मॉडेल जज आहे भूषण क्षीरसागर. भूषण क्षीरसागर सर हे पण येऊन समोर यांनी ते बसतील. लगेच तिथे आल्या पटापट आमचं स्वागत केलं आणि इकडे आम्हाला चेअरवर बसवलं. आम्ही चेअरवर तर बसलोच होतो, पण लगेच इकडे त्यानंतर सोलो डान्स स्टार्ट झाले आणि खरंच सोलो डान्स खरंच खूप छान केले होते. सोलो डान्स खतम झाल्यानंतर लगेच इकडे ग्रुप डान्स झाले आणि ग्रुप डान्स ते पण खूप छान होते. तिथे डान्स तर भरपूर झाले होते, पण त्या सर्व डान्स पैकी या ताईचा डान्स सगळ्यांना खूप आवडला होता. या ताईचा डान्स खतम झाल्या लगेच इकडे रॅम्पॉक चालू झाला. रॅम्पॉक खतम झाल्या लगेच इकडे प्राइस डिस्ट्रीब्युशन चालू झालं. सोलो प्राइस वाटल्यानंतर त्यातले एक काकू म्हणते की माझा डान्स आपल्याला आवडला आणि मला पहिला नंबर दिला, त्याबद्दल आपले खूप आभार. त्यानंतर इकडे सगळ्या ग्रुपचं प्राइस डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर आम्ही सगळे निघालो घरी जाण्यासाठी आणि लिटरली त्या प्रोग्राम मध्ये आम्हा सर्वांना खरंच खूप मजा आली. त्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर जेवण करायसाठी. मग काय पटापट हॉटेलवर गेलो, मस्त जेवण चालू केलं. आता तुम्हाला तर व्हिडिओ मध्ये दिसतच असेल की आम्ही काय खात आहे आणि खरंच लिटरली ते जेवण खरंच खूप भारी होतं. त्यानंतर आम्ही सगळे निघालो घरी जाण्यासाठी. आणि होय गाईस, तुम्हाला तर हा ब्लॉग आवडलाच असेल तर चला मग भेटू उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या आधीकडून तुम्हा सर्वांना बाय बाय.